भारतीय जनता पार्टीने काय कामं ह्या शहरामध्ये केली आणि शहराचा जो चेहरामोहरा आहे तो बदलून दाखवलेला आहे. आम्ही त्याच्या जोरावरती आम्ही सांगू शकतो की माझे नगरसेवक सहकारी जे आहेत ते चांगल्या भरघोस मताने सर्वच जण निवडून येण्यासाठी प्रयत्न करतील, ते निवडून येतील. तुमच्या प्रभागामध्ये म्हणजे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील असतील किंवा शिवसेनेचे प्रदीप ठाकूर हे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे याचे प्रदीप ठाकूर हे देखील इच्छुक आहेत. अर्थातच हे दोन्ही देखील तुमच्याच गावचे आहेत. एकतर सुदाम पाटील स्वतः जिल्हाध्यक्ष आहेत. यात तुम्हाला या सगळ्यांचं किती आव्हान वाटतं तुम्हाला? सतीश पाटलांची मुलाखत घेतली होती, त्यांनी सांगितलं की अनेक जे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, म्हणजे कामं अर्धवट राहिलेले आहेत असं त्यांचा आरोप आहे. पावसाळ्यात खूप खड्डे होते असं त्यांचा आरोप होता. प्रदूषणाचा प्रश्न आहे, प्रॉपर्टी टॅक्स हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. हे सगळे आरोप हे निवडणुकीमध्ये अर्थातच आपले केले जातील आणि त्याला आपल्याकडे काय उत्तर आहे? विरोधकांच्या भूमिकेतनं आता तुम्ही परत सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे सोबत आहात. आता दोन्ही भूमिका तुम्हाला स्वतःला सामोरं जायचं झालं नगरसेवक म्हणून, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही कसं सामोरं जाल? नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांचे सहकारी देखील त्यांच्यासोबत आहेत. पनवेल महानगरपालिका स्थापन झाली, जेव्हा सत्ता आली तेव्हा पहिले स्थायी समिती सभापती म्हणून आपण होता, नगरसेवक म्हणून अर्थातच आपण काम केलेलं आहे. कळंबोलीच्या या संपूर्ण प्रभागाविषयी किंवा कळंबोली विभागाविषयी जर बोलायचं झालं, कोणकोणती कामे स्थायी समिती सभापती असताना देखील आपण पनवेलच्या दृष्टीने केलेली आहेत किंवा कळंबोलीच्या दृष्टीने केलेली आहेत, आणि नगरसेवक किंवा संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कोणकोणती कामं झालेली आहेत सांगता येतील? पहिल्यांदा स्थायी समिती सभापती होण्याचा मान माझे सन्माननीय नेते आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि आमचे आधारस्तंभ रामशेठजी ठाकूर साहेब यांच्या मुलं मला पहिल्यांदाच आणि अतिशय कमी वयामध्ये स्थायी समिती सभापती होण्याचा मान मिळाला. पहिला जो बजेट आहे तो पनवेल महानगरपालिका नव्यानं असल्यामुळे एक 450 कोटीचा आपण पहिला अर्थसंकल्पीय बजेट जो आहे तो आपण सादर केला होता. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये कसं लक्ष केंद्रित करता येईल आणि ग्रामीण भागामध्ये कशा मूलभूत सुविधा आपल्याला देता येतील त्याच्यामुळं आपण जो त्याच्यामध्ये हेड असतो त्याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये ते बनवावे लागतात, त्यावेळेला आपण मूलभूत सुविधा म्हणून ग्रामीण भागाचा आपण त्याच्यामध्ये उल्लेख केला. त्याच्यामध्ये रोटपाले असेल, कोयनावले असेल, पिसारवे असेल, सिद्धी-करवले असेल, अशी 4 गावे आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा घेतली होती आणि पूर्ण मूलभूत सुविधा कशा त्यांना देता येतील, रस्ते, ड्रेनेज लाईन असतील, गटर असतील, अशी सर्व त्यांना मूलभूत सुविधा आपण या 4 गावांना पुरवण्याचं चांगल्या पद्धतीनं काम करण्यात आलं. सिडको भागामध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा महानगरपालिका झाली त्यावेळेला सिडकोने जे नोडल हस्तांतरित करणं होतं ते झालेले नव्हते. त्याच्यामुळे सिडको भागामध्ये त्या पहिल्या वर्षामध्ये लक्ष केंद्रित करता आलं नाही. नागरिकांच्याही रोषाला सामोरं जावं लागत होतं. परंतु 3 ते 4 वर्ष ओलांडल्यानंतर आणि आमचा नगरसेवक कार्यकाल असेल तो संपत आल्यानंतर सिडकोने सर्वच प्रक्रिया ज्या होत्या त्या गार्डन्स प्लॉट असतील, खेळाचे मैदाने असतील, रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असतील, या सर्व आता पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरित केलेले आहेत. त्याच्यामुळं आज जर आपण त्या 3 वर्षानंतरचा जो 4 वर्ष आम्ही मागे राहिलो, पण 4 वर्षानंतर जी पनवेल महानगरपालिकेने सर्व नगरसेवक असतील यांच्या माध्यमातून कळंबोली शहरासाठी जी भरारी घेतली ते पुन्हा मागे वळून बघण्याची आम्हाला गरज लागली नाही. रस्ते काँक्रिटीकरण असेल, आज शिवसेना शाखा ते पल्लवी आविदा हॉटेल, IDFC बँक ते सूर्योदय सोसायटी, कार्मेल स्कूल पासनं मनपसंत स्वीट्सपर्यंत असे महत्त्वाचे जे रस्ते होते, मुख्य रस्ते, ज्याने नागरिकांची सातत्यानं ये-जा होत होती आणि वारंवार तिथे पावसाळ्या पाण्यामुळं खड्डे पडत होते, त्याचा आमचे सन्माननीय सभागृह नेते परतजी ठाकूर यांनी निर्णय घेतला की कळंबोलीसारख्या ठिकाणी काँक्रीट रस्ते करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की कळंबोली वसाहत जी आहे वारंवार पाण्याखाली, ज्या वेळेला पावसाळी पाणी व्हायचं त्यावेळेला वारंवार ती पाण्याखाली जात होती. त्याच्यामुळं आम्ही चांगल्या पद्धतीनं हा नियोजन करून रस्ते काँक्रिटीकरण केले. रस्ते काँक्रिटीकरणामुळं गेल्या पावसामध्ये आम्हाला नक्कीच त्याचा थोडा फायदा दिसून आला. विरोधकांनी अनेक आरोप केले की रस्ते चांगले असताना देखील खर्च वाया जात आहे, परंतु आज त्यांना तोंडात बोटं घालून गप्प राहण्या पलीकडे काही मुद्दे आता उरलेले नाहीत. कारण की आज जे बघतायत, कालच मी सतीश पाटलांची मुलाखत घेतली होती, त्यांनी सांगितलं की अनेक जे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, म्हणजे कामं अर्धवट राहिलेले आहेत असं त्यांचा आरोप आहे. शिवाय रस्ते पावसाळ्यात खूप खड्डे होते असं त्यांचा आरोप होता. प्रदूषणाचा प्रश्न आहे, प्रॉपर्टी टॅक्स हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. हे सगळे आरोप हे निवडणुकीमध्ये अर्थातच आपले केले जातील आणि त्याला आपल्याकडे काय उत्तर आहे मला सांगा? आता
विरोधक आहेत त्यांचं नक्कीच विरोध करण्याचं काम आहे. कारण की ज्या माणसाला एखाद्याला कावीळ होते, तर त्याला सर्व शहर पिवळंच दिसतं. त्या प्रकारचा तो एक त्याच्या विरोधकांचा तसा एक विरोधाभास झालेला आहे त्यांना, की आज जर बघितलं त्यांच्या घराखालून जर ते जर उतरले, तर त्यांना रस्ते काँक्रिटीकरण नक्कीच चांगल्या पद्धतीचं दिसेल. आणि आज त्या रस्त्याचं मी नक्की सांगेन, की IDBIचा रस्ता जर रात्रीच्या वेळेत आलाच, तर नागरिक तिथे फोटो सेशनसाठी आज यायला लागले. हे कळंबोलीमध्ये एक बदलाव कसा येईल, त्या पद्धतीने सर्व नगरसेवकांनी आमच्या भारतीय जनता पार्टीचे काम केलेलं आहे आणि तो आज जनतेलाही दिसतंय. राहिला प्रॉपर्टी टॅक्सचा प्रश्न, नक्कीच प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात विरोधकांनी खूप असा मजाव केला, की सर्व नागरिकांमध्ये अ, एक चुकीचा मेसेज पसरवला गेला, की खूप मोठ्या पद्धतीने टॅक्स लावलेला गेलेला आहे. ठीक आहे, 2016 पासून ज्यावेळी नव्यानं महापालिका झाली, त्यावेळेला लावणं गरजेचं होतं. परंतु तो टॅक्स जो काही 3-4 वर्षाचा कालावधी लोटला, त्यानंतर आपण तो टॅक्सेस लावला. त्याच्यामुळे नागरिकांमध्ये ते एक नाराजी चुकीचा झाली. आणि नाराजीचा सूर गेला, की टॅक्स खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे. परंतु त्याच्यावर देखील आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी मार्ग काढत मुख्यमंत्र्यांशी बैठका आयोजित करत त्याच्यावर देखील जो नागरिकांवरती भुर्दंड पडू नये आणि कमीत कमी कसा टॅक्स लावता येईल त्याच्यामध्ये देखील मार्ग काढले आणि त्याच्यामध्ये अभय योजनासारखी त्यांनी योजना राबवली आणि 25 ते 30% नागरिकांना त्याच्यामध्ये सवलत दिली गेली आणि त्या सवलतीमधून आज जो टॅक्सेस कमी झाला आणि जो भुर्दंड पहिला त्यांना पडला होता तो नक्कीच कमी झाला आणि नागरिकांनी चांगल्या प्रकारे त्याला सहकार्य केलं आणि टॅक्स भरला गेला. आज कलंबोली सारख्या ठिकाणी जर आपण बघितलात 30 ते 32 कोटीची देयके जी होती ती दिली गेली नागरिकांकडनं. तसं जर बघितलं तर कलंबोली 70 ते 80 कोटीचा टॅक्स जमा व्हायला पाहिजे होता. परंतु आमदार प्रशांतदादा ठाकूर यांची एक दूरदृष्टी आहे, की प्रत्येक शहर जो आहे हा विकासाकडे गेला पाहिजे. कोणताही शहरामध्ये खारघर असेल, कलंबोली असेल याच्यामध्ये कंपॅरिझन नाही झालं पाहिजे, की खारघर शहर खूप आहेर लोकं राहतात आणि कलंबोली शहरासारखी इथे माथाडी वर्ग राहतो. हा दुजाभाव आम्ही कधी केलेला नाही. त्याची चांगली दूरदृष्टी होती. त्यांच्या दृष्टिकोनातून आज कलंबोलीमधून जरी कमी टॅक्सेस जरी गेला असला, तरी पण कलंबोलीसारख्या ठिकाणी 250 ते 300 कोटीची कामं आज ही कलंबोली शहरामध्ये चालू झालेली आहेत आणि पूर्णत्वास देखील आलेले आहेत. नागरिकांना त्याने बघतायत नागरिक देखील डोळ्यांनी, की किती चांगल्या प्रकारे विकास झालेला आहे तो. आता एकतर प्रत्येक पक्षामध्ये सध्या ना सीट वाटप किंवा जागा वाटपाचा तिढा आहे. म्हणजे आता महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, दररोज सांगितलं जातं की बाबा आजच आमच्या सगळं फायनल होईल आणि कदाचित आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी होईल. महाविकास आघाडीमध्ये देखील तीच परिस्थिती आहे, महायुतीमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. आपल्या बाबतीत म्हणता येईल का की तुमचं सगळं फायनल झालेलं आहे? नाही, आमचे नेते आदरणीय प्रशांतदा ठाकूर साहेब असतील, रामशेठ ठाकूर साहेब असतील, महेशजी बालदी साहेब असतील, ते आता निवडणूक प्रमुख आमचे ते महेश बालदी साहेब आहेत. ते पूर्ण सर्वांना सामावून कसं घेता येईल, प्रत्येक जाती धर्माचे लोकं आज शहरी भागामध्ये राहतात, त्यांना कसं सामावून घेता येईल, त्यांना न्याय कसा देता येईल, असं त्यांच्या नजरेत जे उमेदवार आहेत, त्यांचे लवकरात लवकर त्यांचे घोषणा केल्या जातील. परंतु अजूनपर्यंत तरी आम्हाला असं कोणतं त्यांनी सांगितले नाही, की तुम्ही उमेदवार म्हणून फायनल झालेली आहे, असं अजूनपर्यंत कोणाला आश्वासन दिलं गेलेलं नाही. ते ज्यावेळेला डिक्लेअर करतील, त्यांना ज्याच्यामध्ये क्षमता असेल, सर्वच तशी आमच्या नगरसेवकांमध्ये क्षमता आहे, सर्वच जण आम्ही इच्छुक आहोत. परंतु कुठेतरी प्रत्येक जे गणितं जुळवावी लागतात, ती त्यांच्या हिशोबाने ते जुळवून आम्हाला नक्की प्रत्येकाला न्याय देण्याचा ते प्रयत्न करणार. मंडळ अध्यक्षाकडे खूप मोठी जबाबदारी असते. हा एक वेगळा विषय. परत आपण ज्या गावचे आहात त्या गावात देखील जे इच्छुक उमेदवार आहेत, आपला प्रभाग 7 ना, प्रभाग क्रमांक 7 मधून आपण स्वतः निवडणूक लढवणार आहात. म्हणजे मंडळ अध्यक्षांच्या सीट जाहीर झालेल्या आहेत असं आमच्यासारखे बोलू शकतात. बाकी तुम्ही बोलणार नाही. तुम्ही वरिष्ठांवर ढकलाल ते. तुमच्या प्रभागामध्ये म्हणजे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील असतील किंवा शिवसेनेचे प्रदीप ठाकूर हे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे याचे प्रदीप ठाकूर हे देखील इच्छुक आहेत. अर्थातच हे दोन्ही देखील तुमच्याच गावचे आहेत. एकतर सुदाम पाटील हे स्वतः जिल्हाध्यक्ष आहेत. यात तुम्हाला या सगळ्यांचं किती आव्हान वाटतं तुम्हाला? नाही, आव्हान वगैरे असं मी तर काही वाटत नाही. कारण की मी आज गेली 8 वर्ष नगरसेवक म्हणून कार्यकाल माझा जो आहे तो सांभाळलेला आहे. अनेक जबाबदाऱ्या ज्या आहेत माझे नेते आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिल्या, तर पूर्णत्वास नेण्याचा मी सातत्याने प्रयत्न केलेला आहे. आणि नागरिकांच्या ज्या समस्या होत्या, कलंबोलीवासियांच्या ज्या समस्या होत्या,
त्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि मी स्वतः नगरसेवक आणि माझे सहकारी नगरसेवक यांनी अतोनात प्रयत्न केले आहेत आणि जनतेलाही त्यात दिसतात की भारतीय जनता पार्टीने काय कामं ह्या शहरामध्ये केली आणि शहराचा जो चेहरामोहरा आहे तो बदलून दाखवलेला आहे. आम्ही त्याच्या जोरावरती आम्ही सांगू शकतो की माझे नगरसेवक सहकारी जे आहेत ते चांगल्या भरघोस मताने सर्वच जण निवडून येण्यासाठी प्रयत्न करतील आणि ते निवडून येतील. का तर आम्ही कामं केलेली आहेत जनतेची, त्या जोरावरती आम्ही नागरिकांसमोर जाणार आहोत. विरोधकांनी त्यांनी कामं सांगावी की आम्ही 8 वर्षामध्ये ही कामं सुचवली आणि आमच्या माध्यमातून ही कामं केली, तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत देखील करू. त्यांनी कोणतं एखादं काम केलं असेल, एक 5 लाखाचं साधं कॉन्क्रीट जरी त्यांनी केलं असेल कुठे आणि सुचवलं असेल आणि त्यांनी ते काम कॉन्क्रीटचं काम 5 लाखाचंच, 5 कोटीचंही नाही सांगत मी, 5 लाखाचं जरी 2.5 वर्षापूर्वी त्यांची सरकार होती, उद्धव ठाकरे साहेबांची सरकार होती, त्यावेळेला त्यांनी कामं करायला पाहिजे होती. त्यावेळेला प्रशासकीय मला वाटतं आयुक्त गणेशजी देशमुख साहेब होते. त्यावेळेला त्यांनी कोणती कामं सुचवली असेल त्यांनी दाखव आणि आमच्या समोर कधी त्यांनी यावं की बाबा आम्ही ही कामं सुचवली होती आणि आमच्यामुळे ही कामं झाली, तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू. बरं बघा ना, म्हणजे इथे माजी नगरसेवक रवींद्र भगत आहेत, त्यांच्याकडे का जाणार आहे तुम्हाला लक्षात आलं असेल. विरोधकांच्या भूमिकेत होते ना ते काही दिवसांपूर्वी. भूमिका चेंज झालेली आहे आता, म्हणजे विरोधकांच्या भूमिकेतनं आता तुम्ही परत सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे सोबत आहात. आता दोन्ही भूमिका तुम्हाला स्वतःला सामोरं जायचं झालं नगरसेवक म्हणून. पुन्हा एकदा आपण इच्छुक आहात. कुठला प्रभाग आपला? प्रभाग क्रमांक 10. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही कसं सामोरं झालं, म्हणजे आता ते विरोधकांचे आरोप तुमच्यावर होते की त्या दुसऱ्या विरोधकांवर होते? सागरराजे, आता तुम्हाला नव्याने काय सांगितलं पाहिजे असं मला वाटत आहे, कारण आपण खरं तर साक्षीदार आहात कळंबोलीतल्या. बऱ्याच वेळेला आपण मुलाखत घेतल्या आणि आपण काय आहे ते सत्य दाखवले. विकास हा कळंबोलीचा व्हावा यासाठीच मी विरोधात मांडत होतो आणि करतो. जेवढं मला करता आलं तेवढं मी म्हणजे विरोधात असून सुद्धा माझी भूमिका मांडत होतो आणि त्या प्रामाणिकपणाने जेवढं करता आलं तेवढं काम करत बसलो. आज सत्य देण्याचं कारण काय, सत्तेमध्ये राहिलेलं काम. शेवटला मी कुठल्या पक्षाचा आहे त्यापेक्षा मी कुठला जनतेचा विकास कसा करू शकतो तो प्रामुख्याने आहे. आणि मग त्या हिशोबाने या ठिकाणी येण्याचा हा कारण तो आहे. विकास काही रखडलेला आहे. काही प्रभागातून माझ्या नागरिक असेल, कळंबोली नागरिक असेल, का तुम्ही विरोधात किती आंदोलन करणार, उपोषण करणार, तेच सातत्याने करणार. आताही तुम्ही निवडून आला तरी सध्याची परिस्थिती अशी आहे का भारतीय जनता पार्टीची ही महानगरपालिका 100% येणार आहे. मग तुम्ही विरोधात राहून आपल्याच प्रभागात आपल्या कळंबोलीचा विकास कशाला रखडवता? तर त्या विकासाच्या जोरावर या ठिकाणी मी आलेलो आहे. अनेक उमेदवार इच्छुक आहेत, त्यांच्याशी आपल्याला वेळेनुसार बोलायचं आहे. परंतु मुद्दामच रवी शेठ आहेत, त्यांची तुमची मिसेस देखील नगरसेवक होती. तुमच्या बाबतीत जर बोलायचं झालं का खरोखर या सगळ्या भारतीय जनता पार्टीने चांगल्या पद्धतीने कळंबोलीचा विकास केला असं म्हणता येईल का तुम्हाला, आणि का? कारण की आमच्या पाठीशी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रचंड ठाकूर यांच्या माध्यमातून आम्हाला असं न्याय देण्यात आलं की जो काम त्यांच्याकडे घेऊन गेलो त्याला कधीही त्यांनी हलक्यात घेतलं नाही. जे आम्ही बोललो ते कळंबोलीसाठी त्यांनी दिलं आणि त्या जोरावरच या कळंबोलीमध्ये भारतीय जनता पार्टीला जी मोठं यश मिळालं मागच्या 2 आपण बघितले प्रत्येक इलेक्शनमध्ये, तो साहेबांच्या पाठबळामुळेच, त्यांची ताकद आमच्याबरोबर होती म्हणून आम्ही पण कळंबोलीचा विकास करू शकलो. बरं, अमरशेठ ठाकूर आहेत किंवा मोठे साहेब आहेत, परंतु म्हणजे वेळाअभावी जेव्हा त्यांच्या सीट डिक्लेअर होतील तेव्हा स्वतंत्र त्यांच्या मुलाखती आपण घेऊ. निश्चितच शर्मा साहेब अनेक लोक आहेत, परंतु आता त्यांच्या सीट तुम्ही डिक्लेअर केल्यानंतर आम्ही कुठे डिक्लेअर करू आता? माझे वरिष्ठ जे आहेत ते निर्णय घेत असतात. मंडल अध्यक्षांना असं कोणताही अधिकार नसतो. आमचे वरिष्ठ जे आहेत ते निर्णय घेतील आणि लवकरात लवकर त्यांना देखील सूचना देतील आणि ज्याच्या परीने तो काम करेल. परंतु आता आम्ही इच्छुक म्हणून सर्वच जण कामं चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे सर्वच उमेदवार म्हणून आम्ही करत असतो. परंतु पक्ष जो निर्णय देईल, आमच्या पक्षामध्ये जे एक नियमच आहे तो सर्वांना मान्य असतो. तो जाता जाता शेवटचाच प्रश्न की एकतर मंडळाध्यक्ष आहात तुम्ही, स्थायी समिती सभापती राहिलेलात पहिले, शिवाय इच्छुक देखील आहात आणि संपूर्ण जबाबदारी एका अर्थाने कळंबोलीचे आपण नेतृत्व करता. या दृष्टीने जर कळंबोलीकरांना जर आव्हान करायचं तर काय कराल? मी कळंबोलीकरांना नक्कीच सांगेन की भारतीय जनता पार्टीने जो विकास आज कळंबोली शहराला दिलाय, कोणताही दुजाभाव न करता दरवेळेला कळंबोलीकरांनी नक्कीच साथ दिलेली आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्यांनी वारंवार साथ दिलेली आहे. लोकसभेलाही तुम्ही बघितलं असेल, विधानसभेलाही बघितलं असेल आणि आता महापालिका येऊ घातलेल्या महापालिकेला देखील कळंबोलीतील जनता ही नक्कीच भारतीय जनता पार्टीशी ठामपणे उभी राहील, हा मला नक्कीच आत्मविश्वास वाटतो.